आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीच्या प्रवाशांसाठी तिकीट सवलती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांना चांगली व दर्जेदार सुविधा देण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे। गाव, खेडे, वाड्या, तांड्यांना जोडणारी एसटी बस ही ग्रामीण भागासह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे। त्याशिवाय एसटीचा प्रवास हा परवडणारा, कमी खर्चिक व सुरक्षित असल्यामुळे प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा, सर्वसामान्य प्रवासी हे आजच्या काळात देखील महामंडळाच्या एसटी बसलाच प्रथम प्राधान्य देतात। अशातच महाराष्ट्रात एसटी बस तिकीट सवलतीचा लाभ घेत असलेल्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळाच्या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC स्मार्ट कार्ड योजनेला राज्यभरातून मोठा चांगला प्रतिसाद मिळत आहे। अलीकडेच 12 ऑगस्ट पर्यंत राज्यभरातून जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास 64,91,000 स्मार्ट कार्ड ऍक्टिव्हेट म्हणजे सक्रिय झाली आहेत, अर्थात चालू देखील करण्यात आली आहे। ब्रेकिंग न्यूज, अजून एक व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही अहो, ते तुम्ही तर नाही ना। पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये तुमचंच नाव येणार। सबस्क्राइब करा। दरम्यान एसटी बसमधून तिकीट सवलतीत प्रवास करण्यासाठी येत्या 1 तारखेपासून अर्थात 1 सप्टेंबर 2026 पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। याआधी 1 ऑगस्ट पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार होते, मात्र सरकारने 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती। आता पहिल्या टप्प्यात महिला, 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील सर्व पात्र प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्यांनी अद्याप देखील स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केलेली नाही त्यांनी येत्या 31 ऑगस्ट पर्यंत NCMC स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करावी असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे। दुसरी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे एसटी महामंडळाकडून 15 ऑगस्ट पासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी विद्यार्थ्यांची नोंदणी करतील। त्यामुळे विद्यार्थ्यांनी NCMC कार्ड साठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे। NCMC स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंटाकडे उपलब्ध करण्यात आले आहे। कार्ड व रिचार्जची सुविधा याच माध्यमातून उपलब्ध आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून या संदर्भात एक ट्विट करून देखील सर्व प्रवाशांना माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।